आत्या जेवायला काय करायचंय? लाले आज एवढा उशीर झाला तुला उठायला? आणि हे काय लागलंय ग हाताला? हा ते कोयता लागलाय. पण कोयता तिकडे कस काय गेला? आपा ते घरात असाच खाली पडला होता. मागं नाही का तुमच्या पायाला लागलं होतं. म्हटलं परत कुणाला लागायला नको म्हणून खोलीत नेऊन ठेवला होता. अगं, पण तुलाच लागला ना? लक्ष भरकटलं होतं माझं. काय नाही ग फुलत आहे, काम करायची नाही ना म्हणून ही सगळी नाटकी आहे. होय आप्पा. मी असं ऐकलं की जामकर साहेबांची आणि तुमची काल काहीतरी बाचाबाची झाली. हा मग तोंड वन करून आला होता मला जा विचारायला. त्याला बोलूच दिलं नाही मी. त्याला ठणकावून सांगितलं उत्सव होणार म्हणजे होणार. हा तर तू मोठा तीर मारून नाही का आला? या जे ना हत्तीहून वरात काढा आणि हत्ती नाही ना मिळाला तर गाडव पण चालेल का? मस्त नाही चालणार का? मी काय म्हणतोय आप्पा, कशाला जामकरच्या नादी लागताय? अहो त्याला डिवोर्सनं नाही चांगलं. घरात कोणाला तरी कळलं म्हणायचं. ए तुम्ही नका काळजी करू, मी समर्थ आहे त्याच्याशी भिडायला. चला तू फक्त माझ्याबरोबर चल रे. नाही आप्पा, मला जरा दुकानात काम आहेत. जामकर साहेबांना काय परत डिवचाल निघालाय काय? अरे मला काय दुसरे कामं धंदे नाहीत काय? हा मंदिरात मीटिंग आहे उत्सवाची, तिकडे चाललोय मी. हा आलोच. अरे नाश्ता तरी करून जा की. नाही नको, दुकानातच खाईन काहीतरी. हवालदार दिसत नाहीयेत. हीच संधी आर्याला भेटायची. आता मला कळेल की माझ्या बहिणीवर हल्ला कोणी केला. सुटत नाही तो माझ्या हातात. हवालदार इथेच आहेत म्हणजे यांना घरात घुसण्याआधी काहीतरी कारण सांगावं लागेल. सीसीटीव्ही. काय रे लय कटाळा आलाय का? उभं राहून वैताग आलाय मला ह्याचा. कुठं हालतं पण येणं साधं. लय कंबार दुखायला लागली. वाईज बसूनच घेतो. बस. ए, साहेब बघतात की सीसीटीव्ही. लक्षातच नाही साहेबांनी सीसीटीव्ही बसवले. मला एक कळलं नाही, साहेबांनी सीसीटीव्ही गुन्हेगारांना पकडायसाठी लावलाय का आपल्यावर नजर ठेवायला? हा तर ती साहेबांनीच माहिती. तर काय आता पुढे गेलो तर माझ्यासाठी धोक्याचं आहे. नंतरच आर्याला भेटतो. त्या जामकरने सीसीटीव्ही कधी आणि का लावलेत? मी आर्या सोबत होतो त्याच्या आधी लावलेत की नंतर? त्याने मला आर्या सोबत बघितलं असेल तर माझं काही खरं नाही. माझ्या लक्षात कसं नाही आलं? नाही, आधी लावले असते तर आर्याने मला सांगितलं असतं. जामकरने असं का केलं? त्या रिक्षाचं काय झालं तुझं? स्पार्क प्लग त्याचं. जामकर इकडे काय करतोय? याने मला सीसीटीव्हीत बघितलं की काय? अरे जामकर साहेब खोपाळच्या दुकानात का आलेत? अरे जामकर साहेब, या 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 या, बसा, बोला, काय काम काढलं माझ्याकडे? अहो एका पोलिसाचं तुमच्याकडे काय काम असणार आहे? गोपाळ नावाचे टेलर. तोच मला पण प्रश्न पडलाय. म्हटलं काय काम आहे तुमचं माझ्याकडे? सांगतो सांगतो सांगतो, एवढी घाई काय आहे? गोपाळ नावाचे टेलर अति घाई संकटात नाही.
तुम्ही कुणाचा जीव तर नाही ना घेतला? गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. पोलीस स्टेशनला चला. हा मी काही गेले. तेच तुम्ही मला सांगायचंय, तुम्ही काय केलंय ते. चला या, माझ्या मागोमाग या. याच्या मनात नक्की काय चालू आहे? याला कुठला माझ्या विरुद्ध पुरावा तर सापडला नाहीये ना? आत्ता याला विरोध करून उपयोग नाही, याच्या कला नाही घेतो. फार विरोध केला तर हा जामकर आणखी मागे लागेल. येत आहे ना माझ्या मागोमाग की खयालो में घुम? लकी जादू फालतू असतो तुझा चहा. लक्ष ठेव, आलोच मी जाऊन. अरे हे काय डाउनलोडिंग आहे? मी काय म्हणतो, आप्पांच्या कानावर घालू. आप्पा बघताल काय करायचं ते. होय होय. हा आपण याचा काय ती सोक्ष मोक्ष लावत्याल. चला वाड्यावर. हे, चल चल चल. ए साया, आमच्या दोघांच्या दुकानावर लक्ष ठेव काय. 5 किलो रवा, किती 4 किलो साखर बाबो. आणि 3 किलो तूप लिहू. फुलताय लईच राडा घालायचं चाललंय न काय? रंजे, लईच बोलतेस बर का. हे बघ, देवाचं काम आहे, उगा आडग्यागत वागू नगस. फुलताय आडग्यागत मी नाही, तुम्ही वागताय. हा आणि ह्यो भामटा गोपाळ बनून नकली आलाय कुठनं घरात कोणाच ठाऊक. आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय. ह्यो राक्षस आहे ना, सगळ्या घराला एकदा खाईल तेव्हा कळेल तुम्हाला. अगं आय 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 अगं मला दिसना तू पाय मोडते का काय माझा. आप्पा 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 कुठे आहेत? आप्पा आप्पा कुठे आहेत? ए काय झालं? कशाला बोंबलताय? आव ती गोपाळला जामकर साहेब परत घेऊन गेले चौकशीला. जामकरला काय काम धंदे नाही का? हा? एकदा सांगितलं त्याला कळत नाही. नाहीतर काय, तो जामकरनुसार माझ्या लेकाचे हात दोन मागेच लागलाय बघा. आहो जावा, तुम्ही आत्ताच्या आता माझ्या गोपाळला घेऊन या. या जामकरचा ना कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. थांब मी आलोच. चल ग, आपण जाऊया. चल ठेवते. चल, आप्पा, आम्ही पण येतो. तुमचं काय काम आहे? अहो, एकाला दुसरं असलं की बरं असतं. आपण ना जामकर साहेबांना समजावून सांगू, यापुढे आम्हाला हा त्रास सहन नाही होणार. हा लाली वहिनी बरोबर बोलतात आप्पा. म्हणजे कसं आपण सगळे गेलो का नाही तर जामकर साहेब जरा बिचकत्याल. मी माझ्या घरच्यांना घेऊन येतो मग. हा सगळा गाव गोळा करून ने, कारण तिथे सत्यनारायणचा प्रसाद नाही का. तरी मी सांगत होते तुम्हाला, हा त्या जामकरच्या नादी लागू नका, पण नाही ऐकलं नाही. आता भोगा आपल्या कर्माची फळं. ए चला तुम्ही दोघी. इथं ऐकत बसलो ना, डोकं फिरायचं माझं.